जर तुम्हाला मित्राला रात्री 12 वाजता विश करायचं असेल पण तोपर्यंत तुम्हाला जागं राहायचं नाही, तर अशा वेळेला आत्ता आपण काय करतो, तर आपल्याला काही करून 12 पर्यंत बर्थडे विशसाठी वाट बघावी लागते. पण यापुढे असं होणार नाही, कारण तुम्हाला कुठलाही मेसेज यापुढे व्हॉट्सअपवर शेड्यूल करता येणार आहे. आता सध्या बीटा व्हर्जनवर तो पर्याय उपलब्ध आहे. ते कसं करायचं सांगतो तुम्हाला. जर तुमच्याकडे व्हॉट्सअपचं बीटा व्हर्जन असेल तर ते बीटा व्हर्जन ओपन करायचं, नेहमीप्रमाणे चॅटबॉक्स ओपन करायचा आणि तिथे आपण जो आपल्याला मेसेज करायचा आहे तो मेसेज टाईप करायचा. मेसेज लिहून झाल्यावर काय करायचं, तर सेंड बटन लॉंग प्रेस करायचं. मग तुम्हाला शेड्यूल मेसेज हा एक ऑप्शन दिसेल. मग त्याच्यावर वेळ आणि तारीख निवडायची, म्हणजे कॅलेंडर आणि घड्याळ उघडेल. मग तुम्हाला किती वाजता मेसेज कधी पाठवायचा आहे ती वेळ सेट करायची आणि मग शेड्यूल कन्फर्म करायचं, म्हणजे क्यू करायचं आणि मग ठरवलेल्या वेळी तो आपोआप मेसेज पाठवला जाईल. समजा तुम्हाला तो एडिट आणि डिलीट करायचा आहे तर तो त्या वेळेपूर्वीच करू शकता, नाहीतर मग तो आहे तुम्ही जसा लिहिलाय तसा तो सेंड केला जाईल. आता कसं आहे, प्रत्येकाकडेच व्हॉट्सअपचं बीटा व्हर्जन नसतं. अनेक जणांकडे, आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे नॉर्मल व्हर्जन आहे. तर ते बीटा व्हर्जन कसं मिळवायचं ते देखील तुम्हाला सांगणार आहे. अँड्रॉइड युजरसाठी गुगल प्ले स्टोअर उघडायचं, व्हॉट्सअप सर्च करायचं आणि खाली स्क्रोल करून तुम्हाला जॉईन द बीटा नावाचा एक विभाग दिसेल. तिथे जॉईन बटनावर क्लिक करायचं आणि मग काही वेळानंतर किंवा किंबहुना काही तासांनी ते व्हॉट्सअपचं बीटा अपडेट मिळेल, ते तुम्ही इन्स्टॉल करू शकता. आता बऱ्याचदा होतं असं की अनेक जण बीटा प्रोग्राम जास्तीत जास्त वेळेला डाउनलोड करतात, त्यामुळे तो फुल दिसतो. अशा वेळेला तुम्हाला बीटा प्रोग्राम इज फुल असं दिसेल, त्यामुळे तुम्हाला जागा रिकामी होण्याची वाट बघायला लागेल. आणि आयफोन युजरसाठी तुमच्या आयफोनवर टेस्ट फ्लाईट हे ॲप स्टोअरमधून डाउनलोड करा. व्हॉट्सअपच्या अधिकृत बीटा लिंकवर जायचं आहे आणि ही लिंक वी बेटा इन्फो किंवा व्हॉट्सअपच्या अधिकृत चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल. जर जागा रिकामी असेल तर तिथून तुम्ही ॲक्सेप्ट करून बीटा व्हर्जन इन्स्टॉल करू शकता. आणि जर तुम्हाला हे बीटा व्हर्जन आवडलं नाही तर पुन्हा एकदा जाऊन तुम्ही नॉर्मल करू शकता. ते काही अगदी सोपं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर आमचे सगळे सोशल मीडिया हँडल्स फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि NDTV मराठीचा चॅनल सबस्क्राईब करा.